नमस्कार बांधवांनो, प्रॉफिट वे चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बऱ्याच कालावधीनंतर मी हा व्हिडिओ बनवत आहे. आपल्या एका व्ह्युअर्सपैकी एकाने मला व्हॉट्सअप करून मेसेज पाठवला होता की तर काही बिगिनर्ससाठी ऑप्शन बाईंगसाठी काही स्ट्रॅटेजी असेल तर सांग. मित्रांनो, ऑप्शन बाईंगसाठी मी तुम्हाला एकच सांगू शकतो की ऑप्शन बाईंग अतिशय रिस्की आहे. सेबीचं जसं डिस्क्लेमर आपण पाहतो, 10 पैकी 9 जण त्याच्यामध्ये लॉस. का लॉस होतात त्याची कारणंही तशीच आहेत. आणि म्हणून मीही ते तुम्हाला कोणताही सल्ला किंवा रिकमेंडेशन करत नाही. हे चॅनल एक एज्युकेशनल पर्पजने बनवलेलं आहे. त्यामुळे या चॅनलवरती तुम्हाला शिकण्यासाठी म्हणून काही माहिती दिलेली असते. त्याप्रमाणे तुम्ही शेअर मार्केटचं ज्ञान मिळवू शकता. ऑप्शन बाईंगमध्ये कोणकोणत्या गोष्टीमुळे लॉसेस होतात त्यातला पहिला फॅक्टर म्हणजे टाईम डिके. टाईम डिके हा असा फॅक्टर आहे की तुमच्या तो प्रीमियमला बर्फ जसा वितळतो त्या बर्फासारखं वितळून काढतो. आणि मुळातच मार्केट हे बहुतेक करून साईडवेज असतं आणि साईडवेज असल्यामुळे ऑप्शन बायरला लॉसेस सहन करावे लागतात. त्याच्या उलट इथे ऑप्शन सेलर आहेत ते प्रॉफिटमध्ये असतात. म्हणजे प्रॉफिटचं जर प्रमाण पाहिलं तर ऑप्शन सेलरला बऱ्याचदा प्रॉफिट मिळू शकतं. म्हणजे 70% तो प्रॉफिटमध्ये जाऊ शकतो आणि त्याच्या उलट ऑप्शन बायर लॉस होऊ शकतो. त्यानंतर मग चुकलेली एंट्री म्हणा, ट्रेंड आयडेंटिफाय न करणं, कुठेही एंट्री घेणं किंवा रिस्क अँड रिवॉर्ड हे न पाळणं, अशी बरीच कारणं त्याच्यामध्ये आहेत. आणि या सगळ्या गोष्टीमुळे ऑप्शन बायर लॉसेस होतो. आता ऑप्शन बाईंगच काम करावे. काही लोकांना ऑप्शन बाईंग हे एवढ्यासाठीच करतात की तिथे जी काही इन्व्हेस्टमेंट लागते किंवा जो काही प्रीमियम कॉस्ट असते ती अतिशय कमी असते. म्हणजे तुम्ही अगदी 2000, 1000 ते 5000 म्हणजे अगदी कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही ट्रेड करू शकता. आणि त्याच्या उलट ऑप्शन जर सेलिंग करायचं असेल तर तुम्हाला 1.25 लाख ते 1.5 लाख किंवा 1 लाख ते 1.5 लाखची रेंजमध्ये तुमच्याकडे मार्जिन असायला हवं. तुमची इन्व्हेस्टमेंट तेवढी असायला तरच तुम्ही एक लॉटमध्ये ट्रेड करू शकता. पण हे कोण करतं तर त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडे मार्जिन भरपूर आहे, असेच करतात आणि ते 1% देखील ते प्रॉफिट काढून निघून जातात. आता ₹1,00,000 इन्व्हेस्ट केले तर 1% म्हणजे 1,000. पण याच्यामध्ये सातत्य मिळते त्यांना आणि म्हणून ते नेहमी प्रॉफिटेबल असतात. तुम्ही जर ऑप्शन बाईंगकडे तुमचा कल असेल तर फार सावधरित्या ऑप्शन बाईंगची ट्रेड तुम्हाला करावी लागेल. याच्यामध्ये तुम्हाला मास्टरी हासिल करावी लागेल. त्यानंतरच याच्यामध्ये तुम्हाला ट्रेड करावा लागेल. नाहीतर आणखीनही बऱ्याचशा गोष्टी सेफर साईडला आहेत शेअर मार्केटमध्ये की ज्याच्यामधून आपण हळूहळू का होईना प्रॉफिट मिळवू शकतो. उदाहरणार्थ SIP असू शकते म्युच्युअल फंडमध्ये. त्यानंतर डिलिव्हरी घेऊ शकतो एखाद्या चांगल्या स्टॉक्समध्ये. ETF ट्रेडिंग करू शकतो. अशा काही सेफर साईट आहेत की ज्या आपल्याला बँकेच्या इंटरेस्टपेक्षा जास्त इंटरेस्ट देऊ शकतील. परंतु तरी देखील ऑप्शन बाईंग ज्यांनी केलेलं आहे, ह्या जो आपली जी डेली प्रॉफिट कमवण्याची जी लालसा आहे त्या लालसेपोटी ह्या ऑप्शन बाईंगमध्ये बरेच लोक येतात आणि त्यातले बरेचसे लोक लॉसेस सहन करतात. त्यांचं प्रमाण खूप आहे. म्हणून मी तर शिफारस करेन की ऑप्शन बाईंगच्या दिशेने जाऊ नका. जायचंच असेल तर ऑप्शन सेलिंगच्या दिशेने जा. आता इथे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक स्ट्रॅटेजी पाहणार आहोत की ज्याच्यामध्ये एक इंडिकेटर असा आहे की त्या इंडिकेटर एक पण त्याचे पैलू अनेक किंवा त्याचे फायदे अनेक.
तर त्या इंडिकेटरचं नाव आणि त्याची खूबी काय आहे, तुम्ही त्या इंडिकेटरचं नाव अजूनपर्यंत ऐकलं असेल, पण मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे ते कदाचित तुम्ही यूट्यूबवरती ऐकलं नसेल, पाहिलं नसेल. चला तर मग आपण चार्टवर जाऊ आणि त्या इंडिकेटरबद्दलची माहिती घेऊ. मी इथे तुमच्यासमोर हा चार्ट मी लावलेला आहे आणि या इंडिकेटरचं नाव सुपर ट्रेंड आहे. सुपर ट्रेंड हे तुम्ही नाव ऐकलेलं असेल बऱ्याचदा, परंतु मी ह्याच्यामध्ये काही चेंजेस केलेले आहेत. एक बघण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे तो वेगळ्या दृष्टिकोनातून मी हे तुम्हाला प्रेझेंट करणार आहे की ज्याच्यातून तुम्ही हा इंडिकेटर वापरून तुम्ही ऑप्शन बाईंगमध्ये देखील प्रॉफिट मिळवू शकता. पण इथेही देखील माझी रिकमेंडेशन नाही ऑप्शन बाईंगसाठी, पण तरी देखील तुम्हाला ऑप्शन बाईंग शिकायचे असेल तर शिकण्याच्या हेतूने तुम्ही शिकू शकता. यामध्ये सुपर ट्रेंडमध्ये जर तुम्ही सुपर ट्रेंडमध्ये गेलात आणि सुपर ट्रेंड तुम्ही ओपन केलात इंडिकेटरमध्ये जाऊन, तर तुम्हाला जे बाय डिफॉल्ट जे काही सेटिंग असेल, इथे आपण डिफॉल्ट सेटिंग समजा, बाय डिफॉल्ट तुम्हाला 10 लेंथ आणि फॅक्टर 3 अशी येईल. याच्यामध्ये आपण काय केलेलं आहोत की लेंथ आपण 7 ठेवलेली आहे, फॅक्टर 2 ठेवलेला आहे, अशी आपण सेटिंग लावून घेतलेली आहे. आणि याचा आपण कलर जी बाईंग साईडला जी काय आहे ती ग्रीन लाईन दिलेली आहे आणि सेलिंग साईडला जे असेल ते आपण रेड लाईनमध्ये आपण त्याची मार्क केलेली आहे. बरं, ह्याला आपण ॲरो पण दिलेले आहेत. हे ब्लू ॲरो मी बुलिशसाठी दाखवलेले आहे आणि जे ब्लॅक ॲरो दिसतात, इथं तुम्हाला ब्लॅक ॲरो दिसतो आहे, हा ब्लॅक ॲरो मी बेरिशसाठी सिग्नलसाठी दिलेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी तुम्हाला दिसू शकतात, तर एक म्हणजे ट्रेंड. आता ट्रेंड किती प्रकारचे आहेत, तर एकूण ट्रेंड 3 प्रकारचे आहेत. आता पहिला ट्रेंड हा समजा असा अप ट्रेंड त्याला समजू. दुसरा ट्रेंड आपण जर हे केला तर हा डाऊन ट्रेंड आणि तिसरा ट्रेंड हा साईडवेज ट्रेंड. हे तिन्ही ट्रेंड आपण ह्या सुपर ट्रेंडच्या माध्यमातून पाहू शकतो किंवा सुपर ट्रेंड आपल्याला दर्शवतो. फक्त आपल्याला ते पाहता आले पाहिजे, आपल्या त्यावर नजर बसायला पाहिजे. त्याचबरोबर आणखीनही ह्या सुपर ट्रेंडमध्ये खूबी आहे, ती म्हणजे आपल्याला सुपर ट्रेंड सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपल्याला दर्शवतो. म्हणजे इतकी ह्या सुपर ट्रेंड आपल्याला महत्त्वाचा आहे. तर पाहूया मग आपण या सुपर ट्रेंड हा कसा आपण वापरायचा आहे. हा मी तुमच्यासमोर हा 7 जूनचा चार्ट म्हणजे निफ्टी 50चं, याच्यामध्ये मी तुम्हाला एक आणखीन सजेशन देऊ शकेन की जर तुम्ही ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करायचं ठरवलं असाल, जर तुम्ही सुरुवात असेल, तुम्ही बिगनर असाल किंवा तुम्ही कमी अनुभव असेल तुम्हाला, तर तुम्ही निफ्टी 50मध्ये ट्रेड करणं अधिक सोयीचं राहील. बँक निफ्टीमध्ये आणि निफ्टी 50मध्ये त्याचा व्हॉलेटिलिटी जो भाग आहे, म्हणजे बँक निफ्टीमध्ये व्हॉलेटिलिटी अधिक असते आणि निफ्टी 50 त्याच्यापेक्षा बँक निफ्टीपेक्षा व्हॉलेटिलिटी कमी असते. म्हणून जर तुम्ही नवीन असाल किंवा अनुभव तुम्हाला कमी असेल तर तुम्ही सुरुवात निफ्टी 50पासून करावी. आता इथे निफ्टी 50चा मी चार्ट लावलेला आहे, 5 मिनिटाचा चार्ट आहे हा. आता ह्या 5 मिनिटाच्या चार्टमध्ये तुम्हाला दिसेल इथे ही 9:05ची कॅन्डल आहे, 9:15ची इथे मार्केट ओपन होते. आपल्याला इथे हा सिग्नल दाखवलेला आहे. सिग्नल आपल्याला काय दिलेला आहे, अपचा म्हणजे बुलिश ट्रेंडचा इथे सिग्नल दिलेला आहे आणि त्याप्रमाणे ही जी लाईन आहे ही अपला जाताना दिसत आहे. ही जर लाईन बुलिश ट्रेंडची ग्रीन लाईन अपला जाणार दिसत असेल तर याचा अर्थ की हा जो ट्रेंड आहे हा बुलिश असणार आहे आणि अपला जाण्याचे चान्सेस येथे अधिक आहेत, जोपर्यंत या लाईनला कट करून डाऊन ट्रेंडचा आपल्याला सिग्नल देत नाही तोपर्यंत. आता हा दिवसभर तुम्हाला दिसेल की हा अप ट्रेंडलाच गेलेला आहे. इथे तुम्हाला मी सपोर्ट म्हणतो, हा सपोर्ट तुम्हाला दिसून येईल, इथे सपोर्ट घेतलेला दिसून येईल. आता ही लाईन कशी ओळखायची, तर ही लाईन अपला जाताना दिसत असेल तर समजायचं की हा अप वरती जाणार आहे, ह्या लाईनकडे लक्ष द्यायचं आहे. आणि इथे तुम्हाला लाईन जर फ्लॅट दिसली
ही फ्लॅट लाईन आहे, सरळ लाईन आहे, म्हणजे इथे हा रेंज बाउंड आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की हा इंडिकेटर तुम्हाला एक रेंज बाउंड किंवा साईडवेज मार्केट तुम्हाला दाखवतो. ते इथे दिसेल तुम्हाला तसं. अशा पद्धतीने तुम्ही करायचं. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की ट्रेड कधी घ्यावा, एंट्री कधी घ्यावी. तर एंट्री तुम्हाला 9:15ला मार्केट स्टार्ट होईल, त्यानंतर 9:45च्या नंतर तुम्ही एंट्रीला इंडिकेटर जसं तुम्हाला दाखवत असेल तसं तुम्ही 9:45च्या नंतर म्हणजे 9:45च्या नंतर अगोदरचा जो अर्धा तास आहे त्यामध्ये मार्केट इतकं वोलाटाईल असतं की ते एंट्री घेणं म्हणजे अतिशय रिस्की असतं. लॉसेस होण्याचे चान्सेस अधिक आहे. ट्रेंडला एक स्थापन म्हणजे एक स्टेबल होण्यासाठी काही वेळ द्यावा लागतो. त्याचा सुरुवातीचा अर्धा तास तो स्टेबल घेण्यासाठी मार्केट घेतं. कधीकधी तुम्हाला एक अगदी 9:15पासूनही तुम्हाला अपट्रेंड दिसून येईल, जसं आता इथून दिसून येतो आहे. कधीकधी तुम्हाला 9:20नी पण दिसून येईल. पण अशी जे काही वेळा असतात त्या वेळा तुम्ही टाळायच्या आहेत. आणि 9:45च्या नंतरच जर तुम्हाला तुमचा इंडिकेटर जर अपच्या दिशेने जाताना दिसत असेल तर तिथे एंट्री घ्यायची आहे. आणि स्टॉप लॉस तुम्हाला अगोदरच्या कॅन्डलला किंवा त्याच कॅन्डलच्या अगोदरच्या कॅन्डलवर, म्हणजे उदाहरणार्थ समजा आता इथे तुम्ही 55 इथे आहे, 9:45च्या इथे कॅन्डल आहे, इथे रेड कॅन्डल, ही 9:55ची कॅन्डल आहे. इथे समजा तुम्ही एंट्री घेतली असेल तर हा तुमचा एंट्री पॉईंट राहील आणि इथे तुमचा स्टॉप लॉस राहील. आता एंट्री पॉईंट घेताना पण तुम्हाला एक काम करू शकता की इथे तुम्ही एक अशी आडवी लाईन या कॅन्डलवरती, ज्या कॅन्डलला एंट्री घेणार त्या कॅन्डलवरती अशी एक आडवी लाईन तुम्ही हे करून मार्क करून त्या लाईनच्या वरती जर प्राईजने क्लोजिंग दिली आहे तर तिथे एंट्री घ्या. डायरेक्ट इथे एंट्री न घेता अशा पद्धती एंट्री घेतलात तर तुम्हाला आणखी सेफर साईड आहे मिळू शकते की तुमचा ट्रेंड आणखीन ॲक्युरेसीने पुढे तुम्हाला प्रॉफिट मिळण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे तुम्हाला एंट्री इथे 10:25ला एंट्री मिळाली आणि हा तुम्हाला पुढे तुम्हाला अपला गेलं जाताना मार्केट अपला गेलं जाताना दिसते. आणि इथे तुम्ही समजा रिस्क अँड रिवॉर्ड तुम्हाला घ्यायचं. आता तुम्ही म्हणाल तुम्ही एक्झिट कुठे करायची, तर तुम्ही रिस्क तुमची एक तर तुम्ही दोन पद्धतीने घेऊ शकता. एक तर तुम्ही ठरवा की तुम्हाला रिस्क किती घेता येईल. म्हणजे तुम्ही जर निफ्टी 50मध्ये काम करत असाल तर 25 पॉईंट जर तुमची रिस्क असेल, 25 पॉईंट जर तुमची रिस्क असेल तर त्याच्या रिवॉर्ड जो आहे, ही जे तुमची रिस्क असेल तर रिवॉर्ड तुमचा साधारणपणे 50 पॉईंट असायला पाहिजे. हा रिवॉर्ड झाला. अशा पद्धतीने तुम्ही स्ट्रॅटेजी एक नियम बनवून जर ट्रेडिंग कराल तर तुम्हाला प्रॉफिट होण्याचे चान्सेस अधिक असतील. कारण निफ्टी 50मध्ये व्हॉलिटिलिटी कमी असल्यामुळे तुम्ही जास्त ह्याच्यामध्ये थांबायचंही नाही. तुमचं रिवॉर्ड 50 पॉईंट मिळाले की तुम्ही त्याच्यातून बाहेर यायचं आहे आणि 25 पॉईंटचं तुमचं रिस्क ठेवायचं. ह्या 25 पॉईंटला तुम्ही जर तुमचं मार्केट जात असेल तर तुम्ही त्या 25 पॉईंटला मधून बाहेर यायचं आहे, त्या ट्रेडमधून बाहेर यायचे, एक्झिट घ्यायचे आहे. आणि दुसरं हे करण्यासाठी समजा स्टॉप लॉस लावण्यासाठीचा एक भाग म्हणजे की तुम्ही ज्या कॅन्डलला तुम्ही हे कराल एंट्री घ्याल, उदाहरणार्थ तुम्ही ह्या कॅन्डलला एंट्री घेतली तर त्याच्या अगोदरच्या कॅन्डलला तुम्ही तुमचा स्टॉप लॉस लावू शकता. म्हणजे इथे तुम्ही स्टॉप लॉस लावू शकता. एल तुमचा इथे असेल. असे दोन पद्धतीने तुम्ही रिस्क रिवॉर्डच्या पद्धतीने किंवा स्टॉप लॉस लावायच्या तुमच्या दोन पद्धती असतात. एक तर तुम्ही ठरवा की बाबा मला 25 पॉईंटच मी हे घेऊ शकतो, रिस्क घेऊ शकतो, माझ्याकडे मार्जिन आहे ते कमी आहे, मी जास्त रिस्क घेऊ शकत नाही. हे ठरवा तुम्ही. कारण हे रिस्कच तुम्ही ठरवू शकता. रिवॉर्ड तुम्हाला किती मिळेल हे मार्केट ठरवेल. पण रिस्क तुमच्या हातात आहे, रिवॉर्ड तुमच्या हातात नाही. पण रिस्क तुम्ही 25 ठेवलात तर रिवॉर्ड 50 जर मिळत असेल तुम्ही बाहेर पडू शकता किंवा ट्रेलिंग स्टॉप लॉसने तुम्ही आणखीन मार्केटमध्ये थांबू शकता. पण इथे न थांबणंच योग्य ठरेल. कारण मार्केट सडनली कधी चेंज होईल किंवा कधी झपकन खाली येईल हे सांगता येत नाही. म्हणून स्टॉप लॉस लावणं योग्य ठरेल. मित्रांनो,
या व्हिडिओमध्ये तुम्हाला या सेटिंगबद्दल काही विचारायचं असेल, ही सेटिंग असेल याची सुपर ट्रेंडची, किंवा आणखीन काही क्वेरी असेल या इंडिकेटरच्या बाबतीत, तर तुम्ही जरूर विचारू शकता आणि याच्यामध्ये तुम्ही चेक करा. अगोदर तुम्ही सर्वे करा, अभ्यास करायचा. हे तुम्हाला इथे दिसून येईल की ही जी ट्रेंड लाईन ग्रीन दिसते आहे, ही जर वरती जाताना दिसत असेल तरच एंट्री करायची आहे आणि एंट्री देखील 9:45च्या नंतरच करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही इथे अगोदरची जी काही ट्रेड झालेले आहेत तर ते तुम्ही चेक करा. हा इंडिकेटर तुम्हाला फायदेशीर ठरतो आहे का, वर्क करतो आहे का. पण मी सांगितलेल्या ज्या काही नियम आहेत ते नियम तुम्हाला पाळायला लागतील आणि त्या नियमानुसार तुम्ही अभ्यास करा याचा आणि त्याच्यानंतर पेपर ट्रेडिंग देखील करा. पेपर ट्रेडिंगमध्ये जर तुम्हाला ह्यामध्ये प्रॉफिट मिळायचं असेल तरच तुम्ही ह्याच्यामध्ये एक लॉटपासून सुरुवात करा. मित्रांनो, ह्या व्हिडिओपुरता येथेच थांबतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला जर आणखीनही ह्या व्हिडिओबद्दल काही क्वेरीज असतील, काही शंका असेल तर ते जरूर विचारा. आपण याच्यामध्ये स्टॉप लॉस आणि रेजिस्टन्स देखील आपण कसे लावले जातात, कोणकोणत्या पद्धतीने लावले जातात तर ते देखील बघू. कारण स्टॉप लॉस, सपोर्ट आणि रेजिस्टन्स ह्या दोन्ही फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. इथे देखील ट्रेड घेताना देखील रेजिस्टन्स आणि हा जो सपोर्ट आहे या सपोर्टच्या आसपास ट्रेड घेणं योग्य ठरेल आणि ह्या रेजिस्टन्सच्या आसपास जर सिग्नल देत असेल या दोन्ही साईडला तिथेच ट्रेड घेणं योग्य ठरेल. तर हे जे आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहेत ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्याचा अभ्यास करू आणि आपल्या शेअर मार्केटमध्ये आपल्या ज्या तुम्हाला शिकण्यासारखं आहे त्याच्यामध्ये भर टाकू. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.